जय शिवराय मित्रांनो. श्रीमान रायगड प्रतिष्ठान दुर्गा पॅच व स्वच्छता मोहीम क्रमांक 22. तर मित्रांनो आज आपण लोहगडवरती आलेलो आहे. बघू शकता आपण वरती लोहगड. तर स्वच्छता मोहीम आहे. आलं का सर्वजण? घ्या चला. खाली सीट कुठे? चला. नाही मला वाटलं पाण्याची बॉटल कुठे गेली तुमची. इच्छा असेल तर टाका बाबा. आता काय सांगू आता. मीच घेणार आहे. जरा बरं वाटलं सावलीतून. नाही तर मित्रांनो एवढा बेकार ऊन लागतोय. अरे वाजलं किती रे? मोबाईल आता किशा 10:30 वाजलेत. आपल्याला यायचं होतं लवकर पण काय करणार. आमचं सुरत दादा उशिरा झालं ना. ते बघा ले चला तर. लग्न दाखव की जाणार आपलं हे काम चालू आहे का दाखव की मोबाईल फोटो दाखव ना ते. आता 12 जण जातील बाकीचे ते दुसरे गेले होते. 12 जण आहेत ना. 8 जणांची करून घे. 12तले 8 जणांची करून घ्या. 200 आपल्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी वापरतो ते पैसे. किल्ल्याची आता बघा साफसफाई करते, झाडू बिडू वरती कचरा एवढं काही कचरा 15 दिवस ठेवला जातो. असं नाही पण हे आम्ही बाहेर पण देत नाही ना पैसे आम्ही. गड किल्ल्यावर आम्ही दिलेलेच नाही कुठे. विषय नाही आहे. आम्ही पण वरती साफसफाई त्याची झालं आणि आता फिरायला आलो आणि प्रत्येक गडावरती जातो. असं काय आता इकडे आम्ही बाकी पण गडावरती सगळे फिरतो. आम्ही पण वरती कापण्यासाठी आले. तर मागे टिकून रायगडला का इकडे प्रॉपर असतो. आम्ही आमच्याकडे आम्ही पहिले नोटीस देतो. इथं काय काय आहे का लक्षात नाही. आम्हाला माहिती नाही. शिवमला फोन कर. तिथल्या ते कॉन्टॅक्ट कर. 30 जण आहेत ना. आता किती जण आले? आता 12 एवढे तेवढीच पकडून चाला. मागणी येतील त्यांचं ते आम्ही सांगून आले ते आता काय अगदी घ्यायचं केलं नसतं. ते म्हणते ते आता आपण काय आम्ही पण प्रत्येक गडावरती साफसफाई करण्यासाठीच जातो. येताना तुम्हाला दिसेलच आमच्या काही असतील कचऱ्याच्या बॅगा वगैरे काय असतील. बरोबर आहे. वरती जाता की खाली घेतो. पुढे तुमच्या ठिकाणी आपण घेतो पाहिजे आपण लईच म्हटलं. मागे आपण विसापूर गेलेलो ते तिकडे उडा पाहिजे. एवढं आपण फिरलेलं जावं म्हणतात सर्व. रायगडला घेत नाही आमच्याकडून. रायगड काय कुठंच नाही. कोणत्याच गडाला प्रतापगडला तिकडे पण जाऊ आलो आम्ही. मुरुड जंजिरा पण जाऊ आलोय. आहेत की आमचे फोटो वगैरे चालू आहे. मी सांगतोय. मुरुड जंजिरा पण जाऊ आलो आम्ही. सगळेच आपले फोटो वगैरे. कुठेच पैसे दिले नाही आम्ही. जास्त कुठे
तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आमच्याकडून ते तिकीट मागत होतं तर बघू आता वरती स्वच्छ किती आहे आशिष भाऊ फॉरेनर यस बॉस आहे तर अशा तऱ्हेनं आता पहिला दरवाजा आहे बघा. गणेश दरवाजा तिथंच थांब कुठला दरवाजा फोटो काढ गणेश दरवाजा बरोबर आहे तर हा आता दुसरा दरवाजा आहे कुठला आहे नारायण दरवाजा सांग ना फोटो काढाय अजिबात नारायण दरवाजा हे बघा गेलो उठ मला का दिसत नाही चष्मा लावला हा पाण्याची टाकी आहे ते पाणी भरा इथं गार असलं तरी हनुमान दरवाजा चार चार दरवाजा आहेत तिसरा दरवाजा आता चौथा बघूया कुठला हा दरवाजा नमस्कार मित्रांनो मी आता इथे टाकीची इथे सर्व टाकीत आहे बघा आणि या टाकीत आहे बघा या सर्व दिसत असेल या बाटल्या टाकी सर्व टाकी इकडच्या टाकीत आता हे चुकलं आहे तिकडे कुठंच आहे तर मित्रांनो हा बघतात आता विंचू कडा आहे हे बघा तरी बघ कशी आहे. वाघानं मारून खाल्याला पण काढला एवढं ऊन लागतोय तरी आम्ही स्वच्छता अभियान करतोय. मागे गोष्ट सांगायची राहिली की एकाने एक कमेंट टाकला होती की ते आता तुम्ही एवढी साफसफाई करताय तुम्हाला किती पैसे मिळतात. पैशासाठी एक
आम्हाला पहिल्यांदा 1 रुपये काय भेटत नाही. कारण आम्ही हे करतो ते आपल्या महाराष्ट्र गड किल्ले स्वच्छ करायचं काम फक्त करतो. आम्ही पैशासाठी अजिबात करत नाही. आम्ही जर पैशासाठी करत असेल ना, हे सर्व आमची गँग आहे, सर्व ती कॉलेजचे आहेत अर्धी, आणि अर्धी कामाला पण जातात. कामाला पण कोण गेला नसतं. कारण ते त्या दादाने अशी कमेंट का टाकलं तर मला पण माहीत नाही. त्याला वाटलं असेल की पैशासाठी हे गड किल्ले साफ करतात. पण दादाला तेवढं सांगायचं की दादा येते यासाठी ना आम्ही काय करत. तर तसं करायचं असलं तर आम्ही काम धंदा सर्व सोडलेलं असतं आणि दररोज हे गड किल्ले साफ केले असते त्यासाठी. अशा तऱ्हेने स्वच्छता मोहीम झालेली आहे. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. जातं काय रे? चाक आहे